अथांग परिश्रम करत ही लोक गडावर जात आहेत. पोएक्षात भरून आणलं तर ते आहे का तुझ्याकडे? थोडा मी पण कन्फ्युज आहे, सांगतो काय करू आता. अरे ते चल झूठा झुकेगा नहीं साला. हेलो, तो हम लोग अभी आज वासोटा जा रहे हैं. शिवाजी नगर पे है हम लोग अभी. यहाँ से 8:30 बजे बस आएगा जो हमको उठा के लेके जाएगा यहाँ से. और आगे देखते हैं क्या होगा. अभी हम लोग निकल चुके हैं लगभग 9 बजे. अभी कितने मिनट लग रहे हैं अपने जाने तिथं? 2 बजे 2 बजे तक हम लोग पहुंच जाएंगे आराम से. 1 या 2 बजे पहुंच जाएंगे हम लोग. ठीक. Meanwhile, .28 AM. तर आम्ही वासोट्यासाठी आलेलो आहे आणि इथं आमची कॅम्प साईट आहे. जर तुम्हाला दाखवतो समोर आमची कॅम्प वगैरे लागलेले आहेत. आता इथे आम्ही बॉन फायर वगैरे जे काय ते करू आम्ही. आणखी काय भाऊ इथं बघू आता पुढचे प्लॅन कसे ठरत आहे. पण आणि काय इथं गेम्स वगैरे राहतील, ऍक्टिव्हिटी राहतील. स्पीकर वगैरे आणलेले आहे सर्व सोबतच. तर ते दाखवू. तर ही आमची कॅम्प साईट आहेत. यामध्ये आम्ही राहणार आहोत आजची रात. बेसिकली आम्ही इथं गेम्स वगैरे खेळणार. आणि उद्या सकाळी कितीला निघायचं आहे ट्रेक लीडर? सकाळी कितीला निघायचं आहे? 7 वाजता. सकाळी किती? 7 वाजता. झालो मित्रा. काय झालं? आमचा कॅम्प कुठे भाई? घुसायचं त्याच्यामध्ये कुठेतरी. ओके चल इकडे. ओके. क्या बोलती तुम शेख साहब? तुम क्या बोलती? ये हमारा कुटिया होती, हम इधर आराम करती. इधर कुटिया में कौन है? हमारा भाई होती है सोती. भाई तुम बहुत जल्दी नहीं सो गए? उसको बहुत उल्टी होती भाव. थैंक यू. उसको भी लेती कोई. बस तू हायच कर फक्त है ना. काय करू आता. अरे ते एवढे बोट आम्हाला असं वाटतं एवढे छोटे नाही. अरे असं करायचं मोठा वाटतं. असं कसं वाटतं? भाई घे भाई. कोण आहे भाई इकडे? चोर. हाय, आम्ही आज वासोटाला आलोय. हे मी पहिले सांगितलं. असं काय सांग. अनुष्का फक्त यो अनुष्का असं आहे. भावा मी बेचणार भावा. बात ऐसी हो गई, हमारे लिए कोई भी लकड़ी वगैरह कुछ बचा नहीं है बॉन फायर करने के लिए. तो हमें भेज दिया है इस जंगल में लकड़ी लाने के लिए. जंगल दिखाओ रे थोड़ा जंगल भी देख लो आप. ये देखो. तो देखते हैं कहाँ पे मिलता है. कहीं पे नहीं. रात भी बहुत हो गई, कुत्ते भी भौंक गए. अभी सारा कोई जानवर ना आए. बस लकड़ी लाने के लिए बहुत दूर तक जाना है. हाँ यार, इधर से 2 किलोमीटर और तक. ठंड से वैसे ही कान पड़ी है. हाँ अच्छा हुआ हमने सबने स्वेटर वगैरह सब कुछ पैक करवा दिया. नहीं इसने पहना है, मैंने नहीं पहना. हाँ भाई मर्द है भाई. कौन है? अरे मैं मर्दी हूँ. लेकिन साला मेरे को बहुत ठंडी बजती इसलिए मैंने पहन लिया है. कि मर्द को दर्द नहीं होता होगा मान लिया, लेकिन ठंड लगती है. पूर्ण बोल. अरे भाई
तो ये भाई को मिला है। चलो इधर लकड़ी बिकड़ी है, लकड़ी वही उठाएंगे और लेके जाएंगे। ये देखो ये सुयोग वगैरह सब भाई आए लकड़ी ढूंढने के लिए। अभी हम लोग लकड़ी ढूंढने जा रहे हैं भाई। साला लकड़ी नहीं मिली हमें बॉन फायर करने के लिए। भाई कैंप के लिए हम लोग आए, लकड़ी भी हम लोग ढूंढ रहे, सब कुछ हम ही कर रहे हैं। इधर फ्री का पैसा दे रहे हम लोग। क्या रे भाई लाकड़ी क्या लोग बड़े बड़े लोग ये मुर्गा घुमो भाई तेला, घुमो तेला ले भाई। जिसका छोटा वो छोटा लेंगे और जिसका बड़ा वो बड़ा लाकूड लेंगे। तू तेवढा मोठा आहे का रे? हे वाकड सारी उम्र में झोंक निघ रहा भाई मग इतर। A few moments later. रोशनी ही रोशनी है, चार सू जो चार सू, इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है। The next day. भाई लोग गुड मॉर्निंग। ये हमारे गरीब का कुटिया होती, वासोटा को हम आती, हमारे सब फ्रेंड लोग इधर आती, तुमको भी आना होती तो इधर हमको कांटेक्ट करती भाव। भाई आपका नंबर क्या होती है? हमारा नंबर कुछ नहीं होती, हम बाद में मेंशन करती नंबर। ओके भाव बाय, अभी चेंज करना होती। चलो कोण म्हणतं मुलं मेकअप करत नाही? कधीतरी एकांतात बघा तुम्ही, त्यांना सुद्धा आवड आहे सौंदर्याची, त्यांना सुद्धा आपल्या त्वचेची काळजी करायला बरं वाटतं। हे अजून झोपेत उठलेच नाही। आणि हा बघा दिसताना एवढा छान आणि क्यूट दिसतोय, पण आता किती पांढरा झाला सनस्क्रीन लावून काय सांगू तुम्हाला। काल रात्री आम्ही वासोटाला आलेलो आहे आणि कॅम्पिंग वगैरे आज रात्री केलेलं आहे। ठीक, इथून आम्ही 8:15 आम्ही आज ट्रेकसाठी सुरुवात करणार आहोत वासोटासाठी। पहिले तर आम्ही बोटिंग करणार आहोत, मला वाटते 1 तास लागणार आहे, 1.5 तास लागणार। तर 1.5 तास पहिले बोटिंग आहेत, त्यानंतर आम्ही किती किलोमीटर ट्रेक आहे पूर्ण 2.5 तास आम्हाला ट्रेकला लागला आहे असं अजम्पशन्स केलं आहे आम्ही, बट अजून फिक्स माहीत नाही। तर आता थोडी भूक लागली, थोडं ताव मारणार आहे आम्ही, काहीतरी पोहे वगैरे बनत आहेत, आम्ही ताव मारणारच आहेत। आणि हा आमचा मित्र आहे, तुझं नाव काय? माझं नाव आकाश कदम। आकाश कदम हा आमचा इथं आम्हाला नवीन भेटलेला मित्र आहेत। तर बघूया आम्ही आणि पुढे काय काय असे तुम्हाला चांगलं दाखवू शकतो। ये वक्त हमारे पूजा पेट पूजा करने का भाई, पोहे लिंबू आणि शेव। बाप पेट पूजा झाली तुझी? सगळे करा, बिल्कुल 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 बिल्कुल। हेलो ब्रो। तो ये हमारे ओम पाटिल है, ये दुबई से आती है यहाँ पे, चल झूठा। दुबई से आती है। और कौन है? आर्या, शुभम, ये डोरेमोन छोटा, आकाश, ये यश, ये तो पता ही है। और कौन है भाई इधर? और कौन है इधर? आपका नाम क्या होती? सर आपका नाम क्या होती? हाय वैभव। दिस इज कैप्टन भाव। अनुष्का। और कौन है भाई इधर? जैक स्पैरो। कैप्टन जैक स्पैरो कहाँ पे? इधर कैप्टन जैक स्पैरो। हमारे कैप्टन जैक स्पैरो। अभी जब बोट में उतरेंगे तब ये रिंगटोन बजेगी आपका। कर्णधार कार्यकर्ता सब होते। डैनी, ये डैनी हमारा पहचानती नहीं, आप हमको नहीं पहचानते, लेकिन ये हमारा डैनी है। बार्बाडोसा होती भाऊ। तर आम्ही तुला आता बोटने जाणार आहोत, इथून बोटने जाणार आहोत। आता बोट आलेल्या आहेत आमच्या। हे हमारा ऊंट चालू होती। तर 1 तासाच्या आम्ही काय ते कसला सफर आहे हा? बोटचे है ना? 1 तास आम्ही बोटिंगने आलेलो। तर आता आम्ही वासोटाच्या पायथ्याशी आहे आणि इथून आमचा ट्रेक सुरू होणार आहे। सगळेजण काठ्या वगैरे हाती घेऊन बसलेले आहेत आणि इथून आमचा ट्रेक सुरू होतोय।
इथून किती किलोमीटर पुढे चालायचं आपल्याला? 7. आणि सकाळचा जे नाश्ता केला होता ते संपत आला पोटामध्ये, त्यामुळे आता सगळ्यांनी शुभमचा नाश्ता त्या रिक्षात भरून आणला होता, ते खायचं आहे आपण. ए शुभम, तुझे पोहे खिशात भरून आणले तर ते आहे का तुझ्याकडे? तुझे सगळे पोहे त्याने खिशात भरून ठेवलेले आहे, ते खायचे आता. परिश्रमाची वाट सुरू झालेली आहे. अथांग परिश्रम करत ही लोक गडावर जात आहेत. अथांग बरोबर आहे, अथांग. दगडावर पाय बघून द्या, घसरू शकते. आताच नेमकं तर मी ट्रेक सुरू करून 1-2 मिनिटं झाले असतील आणि आम्हाला इथं टायगर रिझर्व आहे या ठिकाणी. दुबई वाला शेख होती भाव, ये इनके पास दुबई वाला टायगर आहे. कशाला खडकांना समज जावं लागेल आपल्याला. खडकड वाटांना. बरं बाबा. त्यामध्ये दगड, हा खड्डे, हा चिकन युक्त माती. बाबो. हा आणखी काय यश? आता तात्पुरता एवढंच भरपूर आहे. बरं भाई बरं. गेल्यानंतर बाकी तर सांगूया. और हमारे पीछे भी काफी सारे पलटन है अभी. 75 years later. आणि रस्त्यातच आम्हाला या ठिकाणी गणपतीचे मंदिर दिसलेले. सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे आपल्या समोर. आणि या पाठीमागून आमची पायवाट चालूच राहणार आहेत. या मंदिर का करत असावेत है ना, की हे जे मंदिर आपण रस्त्याने बघतोय हे का असावेत, याच्या मागे कदाचित लॉजिक राहू शकतं की जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला लागते प्रवास करताना, कारण त्या काळात जंगल वगैरे भरपूर होतं, तर एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून कदाचित हे मंदिरचं बांधकाम करण्यात आलं असणार. तर आता या ठिकाणी आमचा फोटोचा कार्यक्रम संपला या मंदिराजवळ आणि पुन्हा आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे. सध्या आम्ही इथं विश्रांती घेतोय आणि एकदा हे दृश्य बघा. एकदम असं किती सुंदर असा निसर्ग राहतो बघा. आपण म्हणतो की घरी बसूया, आराम करूया, मजा करूया, पबला जाऊया. नाही, संडेला कधी अशा ठिकाणी येऊन बघा, हे निसर्गाचे दृश्य घेऊन बघा तुम्ही. खरंच एक वेगळा अनुभव येईल तुम्हाला. रोज धुव्यामध्ये जगल्यापेक्षा कधीतरी इथे येऊन जर तुम्ही खरंच बघितलं ना, शपथ मजा येऊन जाईल. माझं असं म्हणणं असेल की सगळ्यांनी महिन्यातून एक संडे तरी असा कुठला तरी ट्रेक केला पाहिजे. आणि निसर्गाचे जे काही तुम्ही निसर्गाचे दिलेलं आहे त्याचा जर तुम्ही आस्वाद घेत नाही तर मग काही अर्थ नाही आहे. तर तुम्ही कदाचित जास्त केला पाहिजे. बट ठीक आहे, जर बिझी असतात महिन्यातून एकदा तरी आपण करू शकतोच. ते म्हणतात ना, फुल येतं फुलाची पाकळी. हा, ते एक म्हण आहे वाटतं, फुल नाही तर फुलाची पाकळी. तर अशा तुम्ही एकदा तरी आपण यायला पाहिजे. हे बघा आमचे येत आहे, दमून आलेले आहेत, बट एन्थुसियास्टिक पोरं आहेत सगळे. आमचा ट्रेक लीडर लईच मागे लागला. ट्रेक लीडर पेक्षा पोरं समोर आलेले आहेत. डॉन म्हणतात, डॉन. तुमसे ना हो पाएगा. अरे तू पहिले डॉनच्या नादात त्या मागच्या डॉनला घेऊन काढली अशी. ते जॉनची हाईट वाढलेली वाटत मला. अरे ते काय, ते जॉनला लंबा केला, बाकी काहीच नाही भावती. जॉन बनेगा डॉन. जॉन कुठे आहे? जॉन बनेगा डॉन आपला. ये काय होत नाही, ये. चला अरे कुठं आराम भाई, चल.
बघा सगळे थकत आलेले. ए कसं वाटतं तुला आता? एक नंबर. हा काल सारखं कायम सारखं का? मला वाटलं काल सारखं भाई भावा मागे राहिलेले काय ये उलटा सिंगम बाय झुकेगा नाही. 2,000 years later. फायनली आम्ही वासोटा ट्रेक कम्प्लीट केलाय. आणि अशेरने आमचा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे. आता उतरायचं बघू. तरी पण आमचं जेवायचं बघू. पहिले पेट पूजा आहे हा आणि त्यानंतर उतरायचं बाकी आम्हाला अजून. सुख म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल, वासोटा फोर्ट चढल्यानंतर जेव्हा आपण पोहोचतो हा त्याला जेव्हा ते फील येते आतून त्याला सुख म्हणतात. वा भो डेफिनेशन ऑफ सुख भावा. तुला ज्ञान पेलो आहे भावा. एवढं ज्ञान नाही पेलत आपल्याला. गुड. तब्बल आम्ही 1.5 तास ट्रेक केला आणि ट्रेक थोडासा मॉडरेट लेवल होता. हार्ड तर नाही म्हणता येणार बट मॉडरेट लेवल होता. जे बिगनर आहेत त्यांना मे बी थोडा हार्ड जाईल बट ओव्हरऑल इज व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आणि आता आम्ही जेवणासाठी थोडी सावली बघतोय. अरे धूळ उडणार नाही ते खाली सर खाली खोऱ्यामध्ये. हा तर जंगलमध्ये आम्ही जेवण करणार आहेत. भाजी कशी आणली आपण? चवडी कशी आणली रे? ट्रेक लिडरला माहिती ते. ट्रेक लिडर काय भाजी काय आणली आपण? थोडा मी पण कन्फ्यूज आहे, सांगतो तुम्हाला. चपाती आणली एवढं फिक्स आहे. चपाती आणि मला असं वाटतं चवडी दिली यांनी. जागा शोधा पहिले. बघूया ते पहिले चांगली जागा शोधा पहिले. ठीक आहे. जेवण झालं का? जेवण झालं भावा. 11 minutes later. आणि हे जे तुम्ही या साईडनं बघताय हे आहे कोकण कडा या फोर्टवरून दिसणारा. आणि त्या वरचा आहे जो की आपण त्याला जुना वासोटा फोर्ट असं म्हणतो. याला कोकण कडा याच्यामुळे म्हणतात की हा कोकणाच्या साईडनं फेस करून राहतो, त्यामुळे याला कोकण कडा म्हणतोय आपण. असे अनेक कोकणकडे महाराष्ट्रात आहे. कोकणकडे आपण कशाला म्हणतो? जे कोकणाच्या साईडनं फेस करून असतात आपण त्याला कोकणकडे असे म्हणतो. म्हणजे जसं कोकणकडेला वारा जास्त वरती येतो तसं या पॉईंटला तसंच वाऱ्याचा दाब जास्त असतो. ठीक आहे. हा समोर दिसतो तो जुना वासोटा किल्ला. दुसरा जो जहाज राजा आहे त्याने हा किल्ला बांधला होता. वरिष्ठ ऋषी होते ना, तर त्यांच्या शिष्याच्यावरून याच नाव वासोटा असं पडलं गेलं अशी आख्यायिका सांगितली जाते. ठीक आहे. याच्यानंतर दुसरी आख्यायिका सांगितली जाते त्याला बाबूकडा का म्हणतात. म्हणजे इथं हवेचा दाब जास्त होता ना, तर बाबूकडा इथला शिपाई होता अशी आख्यायिका आहे बरं. म्हणजे स्टोरी लाईक इथं बाबूकडे त्यांनी इथे उडी मारली होती की असं सांगून की मी हवेच्या दाबाने पण वरती येईल. त्यानंतर याला बाबूकडे असं नाव पडलं गेलं, सांगितलं. ठीक आहे. पहिल्या प्राचीन काळी आपलं किल्ला बनवायचे ना त्यासाठी आपण चुना पाहिला असेल. चुना ह्या दगडात म्हणजे खाली चुन्याचे दगड टाकायचे आणि हा दगड त्याच्यावर फिरून ते चुना काढायचे आणि त्यानंतर बांधकाम चालू करायचे. असं त्याचं मागचं. ओके. चुना नाही. इथून काहीच अंतरावर तुम्हाला इथे महादेवाचं सुंदरसं मंदिर दिसते. दाखवतो तुम्हाला. तर अशा पद्धतीने आमचा जवळपास ट्रेक कम्प्लीट झालाय. पूर्ण फोर्ट सुद्धा फिरून झालाय. 90% कम्प्लीट झालंय. हा आता एक जेल आहे इथे. जेल दाखवून आहे का? तर आता आमची फक्त एक जेल राहिलेली आहे जे की जुन्या काळात जे कैदी लोकांना ठेवायला यूज व्हायची. याचं एक नैसर्गिक प्रोटेक्शन आहे त्याच्यामुळे ते बघून इथं ते जेल बनवण्यात आली होती. कारण नैसर्गिकरित्या इथं फार इथून पडून जाणं फार अवघड आहे. त्यामुळं तर एक आपण काय काय आता बघितलं आतापर्यंत? आपण कडा बघितला जिथून इको येतो. हनुमान मंदिर बघितलंय, महादेव मंदिर बघितलंय आणि ही मेट बघितली. ओके. तर आता आपण आणि फक्त आपल्याकडे जेल राहिली बघायची जे की मेन अट्रॅक्शन आहे टुरिस्ट लोकांसाठी. ओके ठीक आहे. तर दाखवत होता तुम्हाला की जेल कशी आहे. आता तर या ठिकाणी जेल होती पहिले बट आता फक्त इथं ते तट राहिलेलं आहे, बाकी काहीच नाही त्यामध्ये. सध्या तर काही नाही, सगळीकडे लोक पण जेवण करत आहे त्यामुळं आपण दाखवू शकणार नाही पूर्ण गोष्टी.
रस्ते होते ना हा त्याच्यामधून तो दरवाजा प्रॉपर हे करायचा. मग तो गोल फिरण्यासाठी त्याला मध्ये हे लावायचं. ते तिथे ठेवलेले त्याचे आहे ना खाली म्हणजे तुटून ते आत्ताचे तो दगड ठेवते मध्ये बघ सर्कल आहे. खुंटी लावची ना आपण दरवाजाची तो दरवाजा मग पुढे ना तो खाली मागं पुढे झाला पाहिजे ना तो फिरायचा ना त्याच्यासाठी ते होतं वरती. अच्छा पडदरसाठी. ओके गुड. तर दोन साईडला 2 बुरुज आहेत जिथे मला वाटतं शिपाई राहत ना है ना. तर ते शिपाईसाठी ते 2 बुरुज ठेवलेले आहेत आणि मध्यस्थी बिलकुल एक दरवाजा आहे ज्याला आपण फोर्टचं मेन गेट असं म्हणू शकतो है ना. फोर्टचं मेन गेट आहेत ते. आणि इथून आम्ही आमचा ट्रेक वापस उतरायला सुरुवात करत आहोत. ओ भाई बॉडी ऑलमोस्ट डिहायड्रेट झालेली आहे त्यामुळं इलेक्ट्रोडवर काम आलं आता. आणि पाणी सगळ्यांचं संपलेलं आहे की नाही. तर बघूया जब तक है जान जाएंगे नीचे. किल्ले वासोटा याचा जो इतिहास आहे हा जवळपास 12व्या शतकापासून सुरू होतोय. 1192च्या सालात त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं. त्यानंतर या किल्ल्यावर बरेच राजे होऊन गेलेत. पण आपण जो इतिहास शिकलेलो आहे 16व्या-17व्या शतकापासून तर आदिलशाही सल्तनत त्याच्यामधले जे मोरे जे होते त्यांचं राज्य याच्यावर होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांनी जावळीच्या युद्धामध्ये मोऱ्यांचा पराभव केला आणि या किल्ल्याला आपल्या स्वराज्यामध्ये स्थापन केलं. त्यानंतर अनेक आक्रमण होत गेली. शिवाजी महाराजांनंतर सुद्धा अनेक आक्रमण होत गेली. मुघलांनी प्रयत्न केले बट तो किल्ला अजिंक्य राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याला तुरुंगासाठी पण यूज केलं जायचं. जे की अरेबियन लोक होते किंवा जे काही ब्रिटिश लोक होते यांना आपण या ठिकाणी कैद केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडांना व्याघ्रगड असंही नाव दिलं होतं कारण की जो आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी वाघ वगैरे राहत होते त्या काळात. अंटिल द थर्ड अँग्लो मराठा वॉर मराठे त्याच्यावर राज्य करत होते वासोटा फोर्टवर. त्यानंतर इंग्रजांनी त्याच्यावर तोफा वगैरे चढवल्यात आणि त्या ठिकाणी ताई तेलिनी ही आपली त्या वासोटा फोर्टचं रक्षण करत होती. तर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि तो फोर्ट इंग्रजाच्या काळामध्ये गेला. तर असा हा या फोर्टचा इतिहास आहे.